नमस्कार, मी सरफराज अहमद. आवाज मराठीच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं स्वागत. सोलापूरच्या मार्शल लॉचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत. मार्शल लॉ आणि 4 हुतात्म्यांना फाशी दिल्याचा जो इतिहास आहे तो भारताच्या गौरवशाली इतिहासामध्ये मानाचं स्थान मिळवून आहे. 4ही हुतात्म्यांना जी फाशी दिली गेली ती 12 जानेवारी रोजी. पण त्याच्या आधीचा जो इतिहास आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. महात्मा गांधींना मिठाच्या सत्याग्रहाच्या नंतर जवळपास 4 मे रोजी अटक करण्यात आली. 4 मे 1930 रोजी महात्मा गांधींना अटक झाल्यानंतर त्याची बातमी सोलापूरला पोहोचली. सोलापूरला ही बातमी पोहोचल्यानंतर गिरणी कामगारांनी संप पुकारला. गिरणी कामगार रस्त्यावर उतरले. मोर्चांचं आयोजन करण्यात आलं, निदर्शनं केली गेली आणि या निदर्शनांच्या दरम्यान हिंसाचार उसळला आणि इंग्रजांच्या अनेक कार्यालयांवरती, पोलीस चौक्यांवरती हल्ले केले गेले. या हल्ल्यांना घाबरून आणि लोकांचा रोष बघून इंग्रज अधिकारी, पोलीस प्रशासन सगळं हे सोलापुरातून पळून गेलं आणि त्यानंतर हुतात्मा कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा वगैरे हे जे काही लोक होते या सगळ्यांनी मिळून देशभक्त अंत्रोळीकरांच्या नेतृत्वाखाली एक नवीन सरकार तिथे स्थापन केलं आणि इंग्रजांचा युनियन जॅक उतरवून सोलापूर स्वतंत्र झाल्याची घोषणा केली. भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी जवळपास 17 वर्ष आधी ही घटना घडली आणि सोलापूरनं स्वातंत्र्य जाहीर केलं होतं. हे स्वातंत्र्य जाहीर केल्यानंतर तब्बल 8-10 दिवस सोलापूरमध्ये शांतता होती आणि ही शांतता इंग्रजांनी 12 मे 1930 रोजी मार्शल लॉ कायदा लागू करून, लष्करी कायदा लागू करून मोडीत काढली आणि या 4ही नेत्यांना, प्रमुख नेत्यांना अटक केली, ज्याच्यामध्ये कुर्बान हुसेन, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि मल्लप्पा धनशेट्टी यांचा समावेश होता. या चौघांना अटक केल्यानंतर पहिल्यांदा त्यांना विजापूरच्या तुरुंगात ठेवलं गेलं आणि कालांतराने या सर्व हुतात्म्यांना पुण्याच्या येरवाडा कारागृहात आणण्यात आलं. यापैकी हुतात्मा कुर्बान हुसेन जे होते ते अतिशय महत्त्वाचे नेते मानले जात होते. हुतात्मा कुर्बान हुसेन वयाच्या 20मध्ये त्यांनी गजनफर नावाचं एक वर्तमानपत्र सुरू केलं होतं. या गजनफर या उर्दू शब्दाचा जो अर्थ आहे तो केसरी या शब्दावरून घेतला असं म्हटलं जातं. पण गजनफर हा शब्द उर्दू जरी असला तरी मूळ कुर्बान हुसेन हे मराठी मुसलमान होते आणि ते मराठी वर्तमानपत्र चालवत होते. मराठी वर्तमानपत्र गजनफर चालवत असताना त्यांनी वेगवेगळ्या भूमिका देखील घेतलेल्या आहेत. एका लेखामध्ये ते इंग्रज सरकारवर आरोप करताना असं म्हणतात की मी बोल्शेविक आहे, मी कामगारांच्या बाजूनं लढा देतो, भांडवलशाहीला विरोध करतो, त्यामुळं हे इंग्रज लोक मला खोट्या खटल्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न करत आहेत. येत्या काळामध्ये कामगारांच्या बाजूनं हा जो गजनफरच्या माध्यमातून मी आवाज उठवतोय तो बंद पाडण्यासाठी माझ्यावर वेगवेगळे आरोप केले जाण्याची शक्यता आहे, असं देखील कुर्बान हुसेन एका अंकामध्ये लिहितात. आणि पुढं जाऊन कुर्बान हुसेन यांना वेगवेगळ्या खटल्यामध्ये गोवण्याचे प्रयत्न झाले. त्याशिवाय त्यांच्यावर काही आरोप देखील केले गेले. पण कुर्बान हुसेन डगमगले नाहीत. कुर्बान हुसेन यांनी गजनफर बंद पडू नये यासाठी अनेकदा प्रयत्न केले, पण काही वेळेस खंड पडल्यामध्ये तरी देखील त्यांनी ते सुरू ठेवलं. त्यांचे एक मामा होते MB पठाण नावाचे, ते त्या वर्तमानपत्राचे कार्यकारी संपादक होते आणि कुर्बान हुसेन हे संपादक होते. सुरुवातीला मिल कामगार म्हणून काम करत असताना कामगारांचे जे प्रश्न आहेत त्याच्याविषयी त्यांनी लिखाण केलं. त्यानंतर खिलाफत चळवळ सुरू झाल्यानंतर खिलाफत चळवळीविषयी अनेक लेख गजनफर या वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित होत असत आणि ते करत असताना त्यांनी रमजानच्या पार्श्वभूमीवर एक सदर देखील सुरू केलं होतं. त्या सदरामध्ये कुर्बान हुसेन यांनी इस्लामला अपेक्षित कामगारांचं, कष्टकऱ्यांचं, सामान्य जनतेचं राज्य जर आणायचं असेल तर इंग्रजांना या देशातून हुसकावून लावणं गरजेचं आहे अशी मांडणी करायला सुरुवात केली होती. त्यासाठी कुराणचे आणि प्रेषितांच्या आयुष्यातले वेगवेगळे दाखले देखील त्यांनी दिलेले होते. हे सगळं कुर्बान हुसेनच्या इतिहासामध्ये नमूद आहे. कुर्बान हुसेन यांच्यावर लिहिलेली पुस्तकं, जर पुंडे यांचं पुस्तक आपण वाचलं हुतात्मा कुर्बान हुसेन नावाचं, तर त्याच्यामध्ये ही माहिती मिळते. त्याशिवाय वेगो अंदुरकर नावाचे गृहस्थ आहेत, त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. त्या व्यतिरिक्त यदी फडकेंनी देखील एका छोट्या पुस्तिकेमध्ये हा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे कुर्बान हुसेन ज्यावेळेस मार्शल लॉला जबाबदार आहेत, मार्शल लॉ पूर्वीच्या त्या हिंसाचाराला जबाबदार आहेत असं गृहीत धरून
इंग्रजांनी विजापूरच्या तुरुंगात ज्यावेळेस त्यांना डांबलं त्यावेळेस सोलापूरचे एक कवी कुंजविहारी हे त्यांना भेटायला गेले आणि भेटायला जाण्याआधी कवी कुंजविहारी त्यांच्या डायरीमध्ये लिहितात की एका उमद्या तरुणाला मी भेटायला जात होतो, त्यावेळेस 20च्या उंबरठ्यावर असलेला हा तरुण 20-22 वर्षाचा हा तरुण थोड्या दिवसांमध्ये फासावर जाणार आहे, त्याला मी कोणतं तोंड घेऊन भेटू किंवा कशा पद्धतीनं भेटू हे मला काही सुचत नव्हतं, माझ्यामध्ये हिंमत येत नव्हती. पण कसं बसं बळ आणून मी त्याला भेटायला गेलो. भेटायला गेल्यानंतर माझी ती भावमुद्रा बघून कुर्बान हुसेन मला म्हणाला की कविराय तुम्ही कशाला व्यथित होताय, मी तुम्हाला वचन दिलं होतं की मी ज्यावेळेस देशासाठी फासावर जाईन किंवा हौतात्म्य पत्करायची वेळ येईल त्यावेळेस तुम्ही लिहिलेली जी कविता आहे, शोक का करीती जननी भेटेन पुन्हा 9 महिन्यांनी जन्म घेईन तुझ्या उदरातुनी, ही कविता गात मी फासावर जाणार आहे, त्यामुळे तुम्ही काही शोक करू नका, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी पुन्हा परतून येईन असा शब्द या कुर्बान हुसेन यांनी कवी कुंजविहारींना दिला. आणि त्यानंतर 12 जानेवारी 1931 रोजी ज्यावेळेस त्यांना फासावर चढवलं गेलं त्यावेळेस त्यांनी ही कविता म्हटल्याचं देखील काही इतिहासाच्या साधनांमध्ये नमूद आहे. धन्यवाद.